वजन कमी करण्यासाठी जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याच्या मनात बऱ्याचदा एक प्रश्न असतो आणि तो नेहमी बऱ्याचदा ते लोक विचारत आहे, सर काय खाल्ल्याने वजन कमी होतं? याचं एकच उत्तर आहे की काहीही खाल्लं तरी वजन वाढतं. प्रश्नाचं उत्तर म्हणजे वजन कमी करण्यासाठी काय करावं लागेल तर काय खायचं नाही हे महत्त्वाचं असतं. आणि मग त्याच्यात लोक फार सांगतात की आम्ही मुगाची धिरडी खातो, मुगाची उसळ खातो, ज्वारी बाजरीची भाकरीच खातो, बाजरीची भाकरीच खातो, सलाडच खातो, याने कुठल्याही गोष्टीने वजन कमी होण्याची शक्यता अजिबात नाही. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या तुम्ही खाता त्या बंद केल्या की वजन कमी होतं. आणि त्याबरोबर तुम्ही काय खायचं त्या समजा बंद केल्या, म्हणजे तुम्ही साखरेचा चहा बंद केला, बिस्किटं बंद केली, कोल्ड्रिंक बंद केलं, मिठाई बंद केली, तळलेले पदार्थ बंद केले, तर त्याच्या ठिकाणी काय भरायचं, काय खायचं? तर 3 पर्याय असतात. एक तर फायबरयुक्त डाएट म्हणजे पालेभाज्या आणि फळभाज्या. 2 म्हणजे तुम्हाला इथं प्रोटीन आणि फॅट. निसर्गतः प्रोटीन आणि फॅट एकत्रित असतात. प्रोटीन आणि फॅट असलेले कुठलेही पदार्थ खा की ज्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ कमीत कमी आहेत. हे त्याचं समर्पक उत्तर आहे. कधीही काहीही खाल्ल्याने वजन कमी होत नाही. चुकीच्या गोष्टी न खाल्ल्याने वजन कमी होतं, न खाल्ल्याने वजन कमी होते, लक्षात घ्या.